अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। गुंजरीतील राजश्री शाह महाराज विद्यालयाच्या स्थलांतर प्रस्तावावर ग्रामस्थांचा आक्षेप, चौकशीची मागणी। महिला ग्रामसेविकेने दिलेल्या ना हरकत प्रमाणपत्रावर प्रश्नचिन्ह, गटविकास अधिकाऱ्यांकडे निवेदन सादर। राळेगाव तालुक्यातील गुंजरी येथील राजश्री शाह महाराज विद्यालयाच्या प्रस्तावित स्थलांतराच्या मुद्द्यावर ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे। ग्रामस्थांच्या वतीने गटविकास अधिकारी, पंचायत समिती राळेगाव यांना निवेदन देण्यात आले आहे। निवेदनानुसार गुंजरी येथील विद्यालय हे परिसरातील गरीब, शेतकरी, कष्टकरी व मजूर कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे महत्त्वाचे केंद्र असून शाळेच्या स्थलांतरामुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे। ग्रामस्थांनी आरोप केला आहे की ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसभेची कोणतीही अधिकृत मंजुरी न घेता महिला ग्रामसेविकेकडून ना हरकत प्रमाणपत्र NOC देण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे। यामुळे संबंधित प्रक्रियेबाबत संशय व्यक्त होत असून संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे। तसेच शासन नियमानुसार शाळेच्या स्थलांतरासाठी निश्चित अंतर व आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे का याची पडताळणी करण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे। ग्रामस्थांच्या मते शाळा गावातच कायम ठेवून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताला प्राधान्य दिले जावे। या प्रकरणात ग्रामपंचायतीच्या अभिलेखांची तपासणी करून निर्णय प्रक्रियेत कोणाचा दबाव अथवा हस्तक्षेप होता का याचीही चौकशी करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। दरम्यान या गंभीर विषयावर प्रशासनाने निष्पक्ष चौकशी करून योग्य निर्णय घ्यावा अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे। ग्रामपंचायत गुजरी येथील स्थलांतरित प्रकरण राजश्री शाहू महाराज विद्यालय गुजरी। ग्रामपंचायतला सदस्यगण, सरपंच व गावातील असलेले नागरिक यांना विश्वासात न घेता स्थलांतरित प्रकरण हे परगावला नेण्याचं ग्रामसेवकाच्या NOC दिलं हे सिद्ध झालेलं आहे। या प्रकरणामध्ये BDO साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे, कारण की ग्रामसभा न घेता गावातील कोण्याही व्यक्तींना न विचारता आणि सदस्यगणांना न विचारात घेता ग्रामसेवक प्रशासकीय अधिकारी असल्यामुळं त्यांना स्वतःचा विश्वास घेऊन, स्वतःचा ठाम निर्णय घेऊन ग्रामसेवकांनी आपल्या स्वइच्छेनं एक पत्र लिहून स्थलांतरित शाळा करण्यासाठी समोरच्या निवेदनात सादर केलेलं आहे। गावकऱ्याचा तीव्र विरोध आहे या गोष्टीला, कारण की शाळा ही एक गुजरीमध्ये कालांतराने आलेली एक 15 ते 20 वर्षापासून गावामध्ये शाळा आहे आणि त्या शाळेला 80% गुजरी या गावाच्या सामाजिक कार्यक्रमामुळे मिळालेली 25% ग्रँड आहे आणि ती या गोरगरिबाच्या मुलांना शिक्षणाकरिता ही शाळा गावातच राहावं असं समस्त गावकऱ्यांचं म्हणणं आहे। म्हणून ही शाळा स्थलांतरित करण्यासाठी दिलेल्या गावकऱ्याच्या विरोधात जाऊन, ग्रामपंचायतच्या माध्यमातून विरोधात जाऊन ग्रामसेवकांनी दिलेल्या ह्या NOCला तीव्र आम्ही विरोध करतो, निषेध करतो आणि या ग्रामसेवकीची गुजरी येथील तात्काळ तिची विलंबन करण्यात यावी किंवा बदली करण्यात यावी अशी ग्रामवासियाच्या माध्यमातून, सदस्याच्या माध्यमातून विनंती करतो। ठीक आहे। ग्रामपंचायत गुजरी गावामध्ये शाळा राजश्री शाहू महाराज विद्यालय या शाळेची गावाला विचारता न विचारता ग्राम सचिव यांनी गावातील सदस्यांना न विचारता परस्पर शाळा स्थानांतर करण्याकरता, शाळा स्थलांतरित करण्याकरता स्वतःच्या अधिकाराने NOC दिलेली आहे, पत्र दिलेले आहे। त्याचा गावकऱ्याच्या निमित्तानं सगळ्याचा मी या ग्रामसेवकाचा विरोध करतो आणि तिला या गावातून चौकशी लावून तिला विलंबित करावं या गावकऱ्याच्या वतीने मी जाहीर करतो।